रामकृष्ण आहे दादा. रामकृष्ण. आपण शेनगावला आहेत बघा मार्केटला, आणि या ठिकाणी बऱ्याचशा दिंड्या येतात. दादा किती दिंड्या येतात इथं? इथं जवळपास आपल्या भागातून 7 ते 8 दिंड्या या ठिकाणी जमा होतात. बरोबर. आणि एवढ्या दिंड्याचं अन्नदान होतं या ठिकाणी, तर ते कसं म्हणजे कोण्या माध्यमातून करता तुम्ही? दरवर्षी पण करता? दरवर्षी आम्ही करतो. आमच्या वडिलोपार्जितच आमच्या वडिलांनीच अशी आम्हाला शिकवून दिलेली आहे की ज्यावेळेस आमचे वडील बी ज्यावेळेस इथे येऊन थांबत होते, इकडल्या भागातल्या ज्या दिंड्या जात होत्या ते जेवढं काय होईल तेवढं ते त्याच्या हिशोबाने ते करत होते, आणि तीच आम्ही परंपरा पुढं चालत राहिलो. धन्यवाद दादा. आणि मी माझी पुन्हा जबाबदारी म्हणजे की संत नामदेव, आम्ही तिथं संत संस्थांमध्ये सचिव आहेत, आमचे आखरे साहेब आहेत. तिथं सुद्धा फार मोठं उद्याचं 3 ते 4 लाख लोकांचं नियोजन आहे फराळाचं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उद्या सकाळी तिथं तिरुपती जिनिंग आहे. जेवढ्या बी आपल्या भागातल्या जवळपास 20 ते 25 हजार लोक त्या ठिकाणी फराळ करून जातात त्या ठिकाणी. असा आमचा दरवर्षीचा हा कार्यक्रम जवळपास 10 वर्षापासून हा आमचा कार्यक्रम नियोजित चालू आहे. वा, धन्यवाद दादा. आपण बघू शकता पाठीमाग पब्लिक जेवत आहे. इकडं शेगडी गॅस वगैरे स्वयंपाक चालू आहे. आणि माझ्या वडिलाची मिराशी